नमस्कार. तब्बल 18 ते 20 वर्षानंतर आज आमच्या शाळेमध्ये परत माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा आयोजित केलेला आहे आणि ही बॅच 2007-08ची बॅच आहे. परत आज एकत्र आलेले आहेत. अनेक वर्षानंतर आमचे हे बालगोपाल या शाळेमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवत आहेत. 10वी नंतर वेगवेगळ्या वेगवेगळ्या वाटाने ते गेलेत. आपापल्या व्यवसायात आपापल्या नोकरीमध्ये स्थिरावलेत, परंतु या शाळेशी जी नाळ आहे ती अजूनही कायम आहे आणि याचं एक प्रतीक म्हणजे आजचा हा माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमिलन सोहळा. तर आज या ठिकाणी आमचे सर्व विद्यार्थी जमलेले आहेत. बालपणीच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी त्यांचा परिचय आणि त्यांच्या आठवणींना आज आपण या ठिकाणी उजाळा देऊया. त्यांच्याकडनं जाणून घेऊया की बालपणामधील त्यांचे त्या दिवसातील जे आठवणींचे दिवस आहेत त्यांच्या शब्दाने आपण जाणून घेऊया. पल्लवी, नमस्कार. नमस्कार सर. 20 वर्षानंतर तू पहिल्यांदा या ठिकाणी आलीस. सध्या कुठे राहते? सध्या माझं पुणेला राहणं आहे आणि जसं मला माहिती झालं की गेट टुगेदर होणार आहे तर मी लगेच माझी तिकीट केली आणि लगेच मी आली इथे. कारण 1-1.5 महिना मी आधीच ऑलरेडी इथं राहून गेलेली होते, पण सगळे सरांशी भेट होईल आणि सगळे मित्रमैत्रिणी भेटणार ह्याच निमित्ताने मी 20 वर्षांनी इथे आली स्कूलला. खूप खूप वेलकम. धन्यवाद. तुझं पूर्ण परिचय आणि तू कुठल्या वर्षापासून या शाळेमध्ये शिकली? हातात दिलं. मी इथे 5वीपासून होती 8वीपर्यंत. 9वी-10वी मी राजुऱ्याला शिवाजी हायस्कूलला ॲडमिशन केलं. पण मी सांगते ना, अशी शाळा कुठेच भेटणार नाही. जी इथे मिळालं ती कुठंच नाही. आपल्या इथे वेगवेगळे ॲक्टिव्हिटी प्रोग्राम, आपल्या इथं डान्स आणि सगळ्यांना पार्टिसिपेशन इथे आणि वेगवेगळ्या कार्यक्रमावर इथे कार्यक्रम आयोजित केले जातात. तसे इथे कुठेच करत नाही. याची मला खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि मला सगळ्यात जास्त या शिवाजी शाळेची विद्यार्थिनी आहो ही मला तर खूप गर्वाची गोष्ट आहे. असे काही आठवणीतले मजेदार किस्से आहेत का शाळेतले? मजेदार किस्से म्हणजे सगळ्यात जास्त म्हणजे प्रत्येक मुलांकडे या शाळेमध्ये लक्ष दिलं जायचं. मेन म्हणजे रात्री सगळे सर टीचर स्टाफ रात्री आपल्या वेळात वेळ काढून मुलं किती अभ्यास करतात मुलांकडे लक्ष द्यायला राजुऱ्यावरनं गौरीला यायचे आणि ते पण रात्री 8ला यायचे. त्या टाईमला बरोबर 4 दिवस सासूचे सुरू राहायचे. बरोबर माझ्या घरी आधी यायचे आणि सगळ्यांना बघायचे की कोण किती अभ्यास करतो काय करतो. आणि आपल्या इथे शिवाजी शाळेमध्ये हर फ्रायडेला अंताक्षरी व्हायची. त्याच्यामध्ये मुलांमध्ये त्यांच्यामध्ये किती कॅपॅसिटी आहे, काय काय करू शकतात याच्यातून त्यांना सगळ्यांना असं म्हणजे माहिती मिळायची कोण किती ॲक्टिव्हिटी करतात. आणि आपल्या इथे मला असं वाटते असे प्रोग्राम कोणत्या स्कूलमध्ये नाही होत असं मला तर वाटतं. कार्यक्रमात सहभाग घेतली आहे का? हां, मी डान्समध्ये घेतले आणि अंताक्षरी वगैरे व्हायचे आणि आपलं राष्ट्रगीत वगैरे व्हायचं प्रतिज्ञा. तेव्हा आम्हीच तेव्हा हे करायचं आणि संचालन करायचं आणि काही आपले टीचर्स डे असते तेव्हा पण पार्टिसिपेशन करायचं आणि सगळ्या ह्याच्यात मी पार्टिसिपेट तर केलेली आहे. दरिया किनारी या गाण्यावर आम्ही ग्रुप डान्स केलेला आणि इथे आम्ही काटा लगा डान्स केलेला. आम्ही सोलो डान्स केलेला तेव्हा. आणि इथे 26 जानेवारीला वगैरे प्रोग्राम व्हायचे तिथे पण आम्ही ग्रुप डान्स केलेला आणि भाषण पण दिलेलं. कारण की तुला कधी अभ्यासामध्ये कधी गृहपाठ झाला नाही किंवा एखादाही झाला नाही, कधी सरांकडून कोणत्या पनिशमेंट झाली आहे का कधी? पनिशमेंट नाही म्हणू शकत, कारण त्याच भीतीने आम्ही आधी सगळं होमवर्क आधी करायचं. पनिशमेंट जेव्हा आता तो एक मुलगा नाही आहे आमच्या याच्यात दिलीप कावडे म्हणून, तेव्हा मला चांगलं आठवते अरविंद रणदिवे सर आणि त्यांनी आणि शंकर काकाजींनी त्यांची मजा घेतलेली तो क्षण खूप आठवते. त्यांनी होमवर्क केलं नव्हतं पण त्यांनी होमवर्क केलं म्हणून सांगितलेलं. यांनी तेव्हा मजा घेतली की आम्ही घरी येऊन तुझ्या बघूया होमवर्क केलं की नाही. तो क्षण आठवणीचा आहे. पण आम्ही होमवर्क केला आहे, पण कधी होमवर्क मार जेव्हा कधी खाल्ला आहे जेव्हा यांनी सर सगळे घरी यायचे की अभ्यास करत नाही की काय नाही. तर एकदा अभ्यास करता करता एकदम गुंडाळ सर आणि गोडशेलवार सर घरात एकदम एंट्री केली आणि मी अभ्यास करून झाला होता पण माझा टायमिंग पहाटे 4चा होता. तर आणि सर एकदम अचानक येऊन गेले आणि पटकन मी असं पुस्तक खोलायला आणि सर यायला तेव्हा मी प्रतिज्ञा खोलून वाचत होते. हा एकदम आठवणीचा क्षण आहे आणि नेक्स्ट टाइम अभ्यास करतानाच मिळाले मी. तुझा कधी वर्गामध्ये मैत्रीशी भांडण कधी खोड्या झालेल्या आहेत का? अशी खोडकर मैत्री तुझी जवळची कोणी आहे खोडकर मैत्री म्हणजे पूजा बुरान. ही आमची स्टार्टिंग लहानपणापासून मी बेंच पार्टनर आणि तिच्यामध्ये किती आम्ही असं आमचं मध्ये भांडण वगैरे काही झालं पण आम्ही अशी मैत्रीण कधीच तोडली नाही. टिफिन शेअर केला आणि घरात
घरात एकमेकींचं घर आजूबाजूला असल्यामुळे आम्ही असं तिला विचारायचं, तू आज टिफिनला काय नेत आहे, मी काय नेत आहे. आम्ही दोघी मिळूनच टिफिन खायचो. किती झगडलो भांडलो तरी आम्ही एकत्र मिळून आणि आत्ताही मिळूनच आहोत. अरे वा वा, खूप खूप शुभेच्छा पल्लवी. छान, तुला पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप धन्यवाद. शुभेच्छा. धन्यवाद.